नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर माहिती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार 10 पट आर्थिक लाभ देणे बंधनकारक. तर पेन्शनधारकांच्या कुटुंबियांनाही होणार या निर्णयाचा फायदा. चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी. आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका. राज्यातील निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी आत्ताची सर्वात मोठी महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर माहिती समोर येत आहे. याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. निवृत्ती वेतनधारक म्हणजे एक प्रकारचे ज्येष्ठ नागरिक होय, परंतु त्यांना निवृत्ती वेतनाच्या माध्यमातून नियमित पेन्शन मिळत राहते. परंतु निवृत्ती वेतनधारक या पेन्शन रकमेवर आर्थिक वर्षाच्या अखेरीस आयकर भरणा करीत नाहीत. याउलट ज्येष्ठ नागरिक असल्याचा दावा करून IT रिटर्न भरण्यापासून सूट मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात. हाच दावा पेन्शनधारकांसाठी चुकीचा ठरतो आहे, ज्यामुळे आता निवृत्ती वेतनधारकांना मिळणारा आर्थिक लाभ मिळत नाही. IT रिटर्नचा भरणा करणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना मोठा आर्थिक लाभ मिळतो आणि यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिलेला आहे. वाहन कायदा 1988च्या अपील अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार आता निवृत्ती वेतनधारकांच्या अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना निवृत्ती वेतनधारकांच्या मागील 3 वर्ष घेतलेल्या सरासरी उत्पन्नाच्या 10 पट आर्थिक लाभ देणे आता बंधनकारक करण्यात आलेले आहे. याकरिता सदर पेन्शनधारकांचे मागील 3 वर्षामध्ये IT रिटर्नचा भरणा करणे आवश्यक असणार आहे. जर सर्वसाधारणपणे पेन्शनधारकांचे वार्षिक 4 लाख रुपये पेन्शन प्राप्त केल्यास 3 वर्षाचे 12 लाख रुपये उत्पन्न होईल, तर त्याचे 3 वर्षाचे सरासरी उत्पन्न 4 लाख येईल. या रकमेच्या 10 पट म्हणजे 40 लाख रुपये पेन्शनधारकांच्या कुटुंबियांना मिळणार आहे.